जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, मुलानं घातलाय करोडपती होण्याचा घाट. चला बघूया बापानं त्याला विचारलेल्या प्रश्नामधून त्याला मिळतीये का श्रीमंत होण्याची वाट. तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कोकण कोहिनूर ओंकार भोजने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. या काका, या काका. आई 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 बोरकर काका आलेत. नाही, बोरकर शिवलकर काका आले. बावा बावा ब्रोकर शिवलकर काका. तुला दलाल बोल पण सांगू शकत नाही. मग अशी बोललास गुलाल काका म्हणून. तुझं काय करू शकतो? मी पाणी नको पाणी नको पाणी नको. काका बसा ना. बसतो बसतो बसतो. हा मला सांगा काका, बोल बोल बोल. साधारण किती मिळतील आपल्याला या घराचे? लय मिळतील है ना? लय. या घराचे जास्तीत जास्त मिळवून देण्याची जबाबदारी माझी शिवलकर काकाची. हा फक्त काय आहे, घर कोणाच्या नावावर आहे? बाबांच्या नावावर आहे. खांडेकरांच्या. नाही नाही काका, काय? तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. बोल. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आईने फक्त केस मोकळे सोडून अहो ऐकलत का असं म्हटलं तरी बाबा हो म्हणतील. बापरे बाप. सॉरी काका, बोल बोल. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. काय काय बोल बोल. माझं बजेट 1 CR आहे, बरोबर? हा माहिती आहे, तू बोल. त्याच्यात ह्या घराचे जे पैसे येतील ते मिळून आपल्याला एक मस्त लॅविश घर घ्यायचंय. हो. आई, कुठल्या एरियात घेऊया आपण घर? मी काय म्हणते बाळा, मावशीने घेतलंय बघ आपलं आता इकडे ते मोठं घर आहे म्हणते ती उलव्याला, तिथे घेऊया. काय झालं काय झालं बाळा, मोठं घर आहे ना, मग छोटं घर आहे तर काय झालं राजा? आई, चुकीचं बोलले का? तू ना बाबांच्या संगतीत राहून तुझा स्वभाव पण कुपमंडूक झालाय. अगं मी इथे मलबार हिल, नेपियन्सी रोड, वरळी असे एरिया बघतोय, असे ऑप्शन बघतोय, आणि तुझा तिकडे उलव्याला. अगं तुझा मुलगा करोडपती झालाय, करोडपती. काका सांगा ना आईला, तुम्ही सांगा. सांगतो बस बस बस. ताई ताई काय त्याने मला येताना सगळं सांगितलं नाही. मग त्याने त्याचं सगळं असं ठरलेलं आहे काय 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 करायचं आहे ते. हा आणि तुमचं ताई म्हणजे तुम्ही राहता बिता हे खूप छान राहता ना. मग तुमचं हे पण हाय आहे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तुमचं घर कुठे पाहिजे माहिती आहे काय? क्वीन्स नेकलेसच्या इथे. ते कुठल्या स्टेशनला येतं? चूक माझीच आहे, चूक माझी आहे. मरीन लाईन स्टेशन आहे माहिती आहे? ऐकलंय मी, गेले नाही कधी. अरे देवा. त्याच्या समोर समुद्र आहे. मरीन लाईन एक स्टेशन आहे तिथे चर्चगेट साईडला. त्याच्या समोर समुद्र आहे. हा तुम्ही कधी विमानातून खाली बघितलंय काय? नाही, मी खालून विमान बघितलंय. आई, त्यांना वेळ नसतो ना. नाही पण आता काळजी करू नको आई, आता तुझा मुलगा तुला विमानातनं फिरवेल बघ. काही भोल्याचा तुम्ही एकदम म्हणजे. ऐका मी सांगतो, ते मरीन लाईन स्टेशन आहे ना, तिथून असं वरनं विमान गेलं ना, तिथून खाली बघितलं ना की खाली क्वीन्स नेकलेस, त्या लाईटी आहेत ना, त्या क्वीन्स नेकलेस राणीच्या हारासारख्या कशा दिसतात. दिसतात? तिकडे तुमचं घर पाहिजे. हा आणि तिथे घर मिळून देण्याची जबाबदारी कोणाची? शिवलकरची. हा फक्त एकच प्रॉब्लेम आहे बाबा. काय? तुझा बाप ऐकणार आहे काय माहितीये? मागे तो रिडेव्हलपमेंटला बिल्डर आलेला, तो सगळे सोसायटीतले तयार होते. याचा बाप काय सांगी, हे घर आमच्या 3 पिढ्यांचं आहे. आमच्या 3 पिढ्यांनी इथे घाम गाळलेला आहे. आमच्या 3 पिढ्यांनी इथे कष्ट केलेलं आहे. परत गेला ना तो बिल्डर. गेला होता. काय करायचं या माणसाचं? जाऊ देत काय. हा मला बघ आई, मी आता त्या माणसाच्या तोंडाला लागणार नाही. तू काय ते त्यांच्याशी बोलून घे. त्यांना म्हणावं, खांडेकर बास झाला आता, बेडकासारखं सतत एकाच डबक्यात उड्या मारत राहणं बास. हा आणि बेडू किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही म्हणावं. कळलं? आवाज नाही. कोण बेडूक कोण? मी बैल कोण? बैल पण मीच, बेडू पण मीच, हेचकत नाही, डबकं पण मीच. विचारलं डबक्याचं? आई हे नाही बोलायचं.
हे अग्गाय नाही बोलायचं माझ्यासमोर आधीच सांगतोय या. थांबा थांबा जरा शांत व्हा ऐकून घ्या जरा त्याचं इथे काहीतरी गुलाल उडलेला दिसला तू कुठे गेला नाही नाही ते हा काय करतो इकडे ते हे अबे, हे आहे ना तुमचं घर ते विकायचं होतं ना. हा? कुठलं घर तुमच्याकडे एक तर आहे. ए हे घर हा कोण बोललं काय वेळ लागला का तुम्हाला हे घर विकायला काढलंयस तू आमच्या 3 पिढ्यांनी कमावलेलं घर आहे माझ्या 3 पिढ्यांनी ते घाम गायलाय माझ्या 3 पिढ्यांनी ते कष्ट केलेत हे घर विकायला निघालाय मी नाही तो मी बोला. बाबा 3 पिढ्यांनी कष्ट करून घर मिळवले घाम गाळून घर मिळवले ही सतत कौतुकाने मिरवण्याची गोष्ट नाहीये कळतंय तुम्हाला हा 3 पिढ्यांनी मिळून 2 खोल्यांच्या 3 खोल्या नाही करू शकलेत हे 1 खोली नाही वाढवू शकलेत वाढवून काय वाढवलं तर मिशा अरे मिशा तर कोणी वाढवू शकतं मांजर मिशा वाढवते कुत्रा मिशी वाढवतो झुरळ मिशी वाढवतो हत्ती मिशी वाढवतो काय बाळा ते सुळे असतात पांढऱ्या मिशा नाहीत त्या मिशा त्या मिशा वाटल्या वाघ मिशी वाढवतो वाघाच्या कशा झुपकेदार मिशा मिशनचं डिस्कशन चाललंय इथे एवढं सगळ्या जगाचा राग पोरावर काढा आणि जगाने काय विचारलं की आमच्या 3 पिढ्यांनी मिळवलेलं घर आहे हा गावाकडून आलो तेव्हा राहायला छप्पर नव्हतं वडापाव खाऊन जगलो कोणाला वाटेल काय पटेल काय कोणाला वडापाव खाऊन जगलेत छप्पर नव्हतं म्हणून स्टेशनच्या बाकड्यावर झोपलेत अरे मग कशाला यायचं स्टेशनवर झोपायला गावी झोपायचं ना असं नाही बाद झालं हा या अतिरिक्त मुलाखती बाद झाल्या आता तुमचा जमाना गेला कळलं ना ए बुडो गद्दी छोडो आम्हा नवीन मुलांना आमची क्षितिज खुणावतात आता कळलं आता आलायत ना मी काय करायचं या घराचं ते मी बघून घेईन आल्यासारखं आज जा आणि हातपाय धुवून घ्या याला सांग कबाड बंद करायला मध्ये कशाला यायचेस बघ मी त्याला समजा इकडे रे मी हातपाय धुण्यापेक्षा तुला धू आपटून धू मग पिळतो आणि वाळत घालतो तुला हा त्या 3 पिढ्यांनी जपलेलं घर विकायला निघालायस घर विकून झोपणार कुठे फुटपाथवर नाही मलबार हिलला घर घेतोय तो कुठे मलबार हिलला हा अगं 3 महिने झाले चोकोबारची उधारी बाकी आहे नाक्यावर गेला की आईस्क्रीम वाला बोलतो चाचा आपका लड़का आईस्क्रीम खा के गया चोकोबार खा के गया नहीं दिया पैसा अब तक तो मागे लागलाय त्याला म्हटलं घेऊन जा त्याला घरातनं कामाला लाव तुझ्या गाडी हा घेणार मलबार हिलला घर हा तुझी लायकी आहे कोण घेऊन देणार आहे तुला ये इकडे 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 तू घर घेऊन देणारस मलबार हिलला मी घर घेऊन दे. तुझं ऑफिस कुठे आहे माझं ऑफिस नाही मी गाळा शोधतोय अजून. अरे हाच अजून गाळा शोधतोय आणि हा मलबार हिला घर घेऊन देणार तुम्हाला ओळखी आहे. लगेच निघायचं मशरूम कट करीन त्याचा लगेच निघायचं येतो मी येतो काय आहे काय आउट हो जातो आउट बिलाल काका तू नको हाक मारू मला बाबा. तुझं काय चाललंय कोणाला विचारून घर विकायला निघाला ऐका ना, ऐका कोणाला घर विचारून निघाला हा? झालं खाल्ली कच टिपिकल खांडेकर मारून टाके ना उनके आधीच सांगतोय रईसों से पंगा महंगा पडेगा आई काय करताय हो सोडा ना हो. ऐका ना त्याचं कधीतरी काय प्लॅन आहे काय करायचंय त्याला आयुष्यात काय व्हायचं ते नीट शांतपणे बसून ऐका ना अगं पण घर विकायला निघालाय तो पण तुम्ही ऐका तर खरं मागितलंय का त्याने तुमच्याकडे 1 रुपया तरी मागितलाय बोललाय काय बाबा मला पैसे द्या म्हणून तू त्याच्या पैशाने करणार आहे सगळं त्याला 1 करोड मिळणार आहे त्याचं करणार आहे तो सगळं माझा रागच गेला कोण देणार आहे याला 1 करोड माधुरी दीक्षित कोण माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित त्या देणार आहेत नेने हा बाबा त्याच मला म्हणाल्या ओंकार 1 करोड ने ने ए बाळा ये इकडे ये बाळा जा बस मग ए बाबू बाबू कुठली नशा करायला लागला
काय प्यायला लागला बाबू? कुठले भास होत आहेत तुला? अहो बाबा तुम्हाला अजून नाही का कळलं? बाबा तुमचा ओंक्या कोण होणार करोडपतीला चाललाय. हे? क्यों हिल गई ना. काय बोलतोय हा? तेच बोलते ते तुम्ही ऐकलं. अहो हे तर सोडा, याने फोन केला ना त्यांना, स्वतः माधुरी दीक्षित बोलल्या याच्या बरोबर. काय बोलले? मला त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारायला सुरुवात केली, मी उत्तर दिली. मला म्हणाले ओंकार तू ब्रिलियंट आहेस, ये आम्ही तुझी वाट बघतोय. असं माधुरी दीक्षित बोलल्या. काय संबंध? काय करायचं माझ्या वडिलांचं? जगाच्या पाठीवर काय हालचाल आहे यांना काहीच माहिती नाही. यांना फक्त स्वतःच्या पोटात गॅसमुळे हालचाल आहे एवढंच कळतं. नाही नाही मारत आहे बाळा. बोल 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 बोल. ऐ तू सांग त्यांना. मी सांग, तू जरा ये लांब राह. काय आहे, ते ना सोनी मराठीवर नवीन कार्यक्रम येतोय, कोण होणार करोडपती. तर त्याचं सूत्रसंचालन करतायत माधुरी दीक्षित. नाही नाही, सगळं मान्य आहे. मग ह्याला फोन कसा काय आला? हे बघ, आता ये तू सांग, बस तू सांग. बस क्या बाबा, मी माझ्या म्हणजे असल्या नसलेल्या इंडस्ट्रीतल्या ओळखीला पणाला लावला आणि डायरेक्ट माधुरी मॅडमचा नंबर मिळवला. म्हटलं चॅनलचं वगैरे कसं मध्ये ना खूप जड जातं, मग त्याच्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट त्यांच्याशीच बोलूया ना. मग डायरेक्ट त्यांचा नंबर मिळाला. पण जेव्हा मी त्यांना फोन केला ना, धक 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 धक, आणि त्यांनी फोन उचलला आणि त्याच समोर म्हणाल्या, हा ओंक्या, अरे तुझ्याच फोनची वाट बघत होते. असं माधुरी दीक्षित समोरून बोलल्या. हा तुझा नंबर सेव्ह होता त्यांच्याकडे. हा म्हणजे मला आधी नाही कळलं की असं कसं असेल, पण म्हटलं ते ट्रू टेलर ॲप असतं ना, त्याच्यामुळे कळलं असेल. ओंकार खांडेकर लिहून आलं असेल. हा त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं, ओंकार 1 डझन केळीमध्ये किती केळी असतात? मी म्हटलं ऑप्शन्स द्या. त्या म्हणाल्या हुशार आहेस. त्या म्हणाल्या हुशार आहेस, तुला या खेळाचं स्वरूप माहिती आहे. 1 डझन मध्ये किती केळी असतात यासाठी तू ऑप्शन्स मागितले. अर्थात. बर. मग त्याने ऑप्शन्स दिले, ए 8 केळी, बी 10 केळी, सी 12 केळी, डी 14 केळी. मी म्हटलं माधुरी मॅडम कसं आहे बघा, आमच्याकडे कसं असतं, केळी जर छोटी असतील तर 1 डझनमध्ये 14-15 बसतात, आणि केळी जर मोठी असतील तर 1 डझनमध्ये 8-10 बसतात. त्या म्हणाल्या ग्रेट, तू ये, आम्ही तुझी वाट बघतोय. मग लगेच ते QR कोड स्कॅन केला, 5,000 रुपये पाठवले आणि माझं सिलेक्शन झालं. बाबा तुमचा ओंक्या कोण होणार करोडपतीला चाललाय. आणि नुसता ओंक्या नाही जाणार आहे, ओंक्या सोबत त्याची आई सुद्धा जाणार आहे. आणि तुम्हाला माहितीये, ओंक्या जेव्हा हॉट सीटवर बसणार ना, तेव्हा माझं लेकरू ना बोलवणार मला, आणि मग मी माधुरी दीक्षितजींसोबत डान्स करणार. मला माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं त्यांच्यासोबत डान्स करायचं. किती भोळी आहेस का तू? काय किती भोळी आहेस. का माधुरी दीक्षित यांनी याच्याकडनं 5,000 रुपये मागितले, याच्यावर तुझा विश्वास बसला. अरे मूर्ख बनवलं तुम्हाला, मूर्ख. नाही, करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये, कुठलेही पैसे घेतले नाही जात. पैसे भरतात. कोणाच्या बोडक्यावर टाकून आलास 5,000 रुपये? आणि 1 मिनिट, इकडे 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 इकडे. मारू नका. तू गेल्या 3 वर्षात 10 रुपयावरची नोट नाही पाहिली आहेस. 5,000 कुठून आणलेस? जाऊ द्या ना बाबा. सांग, बाबा कुठून आणलेस सांग. आता खेळ बदलणार म्हणजे आपली वेळ पण बदलणार आहे ना. हा मग मी तुमचं ते जुनं घड्याळ होतं ना, वापरत नव्हतं ते विकून टाक. ते ना अच्छा, म्हणजे ते कंपनीने मला अप्रिशिएशन दिलं, ते 15,000चं घड्याळ विकलंस. 15,000चं घड्याळ 5,000 विकलंस तू. ठीक आहे ना, मत मारा मारा पुत्तर को. बुढ़ियासाठी आ गया है. मत मारा मारा पुत्तर को. हा कुठला जालिंदर पकडलायस? आम्ही मलबार हिलला राहायला जाणार होतो, म्हणून माझ्या ओंक्याने मला थोडीशी भाषा शिकवली होती. तिथे ते मल्टी लुंगीवाले लोक. मल्टी लुंगी नाही, मल्टीलिंग्वल. ते काय असेल ते. मल्टी लुंगीवाले ह्याची लायकी आहे करोडपती मध्ये जाण्याची. हा? इकडे 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 एक काम करूया, मी तुला साधे 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं दिलीस मी मान्य करेन की तू करोडपती मध्ये जाऊ शकतोस. देणार इकडे तो, देणार. साधे साधे प्रश्न आहेत, ये. साधे सोपे. उत्तरं दे. चुकलं तर मारायचं नाही. नाही नाही मारत, ये बाळा ये. खूप मार खाल्ला माझ्या लेकराने आजपर्यंत.
विचारो पहिला प्रश्न. थोडं हा तेच माहोल बनवतोय बाबा. हा आणि तुम्ही पण ना थोडं माधुरी दीक्षित सारखं ए गप. क्रिकेट खेळतोस ना रात्रंदिवस. LBW चा फुल फॉर्म सांग. ऑप्शन द्या. यातही तुला ऑप्शन ते नियमच आहे ना तसं त्यांचं गेमचं हे बंद. LBW चा फुल फॉर्म सांग. ऑप्शन ए लेग बिफोर विकेट, बी लक बाय विकेट, हां. सी लेफ्ट बॅट्समन विकेट, डी यापैकी काहीच नाही. डी यापैकी काहीच नाही. का का अहो बाबा LBW चा फुल फॉर्म काय आहे? काय लागला बॉल वाटीला. आय फुल फॉर्म बाबा गुडघ्याच्या वाटीला लागल्यावरती आऊट देतो ना आपण. कुठे लागल्यावर गुडघ्याच्या वाटीला. फोडून टाकू. ओय असं काय करताय मार कुठला फुल फॉर्म आहे? चुकल्यावर मारत नाही तिकडे मारू नका. लेग बिफोर विकेट हा फुल फॉर्म आहे. स्टंपला विकेट म्हणतात हे तरी माहितीये का तुला? म्हणजे झालं हरला तू मला 1 करोड रुपये हरला माझा लेकरू. ए, जा बाजूला जा गपरा. इकडे जा. ये इकडे अजून एक प्रश्न आहे. सोपं विचारा नाही अरे हा सोप्पाच होता. हार्ड आहे. नाही 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 बस इकडे बस. तू स्ट्रॉंग तू हेस तू हुशार आहेस बाळा. आई आहे ना तुझी सोबत मी तेच आहे बस ठेवायचं मध्ये. सोपं हो. दुसरा प्रश्न आहे. पंचतंत्रामध्ये कोणत्या गोष्टी असतात? ऑप्शन देणार. ए प्राण्यांच्या गोष्टी, बी विनोदी गोष्टी, सी तंत्रमंत्राच्या गोष्टी, डी अंपायरने सांगितलेल्या गोष्टी. पंचतंत्राच्या गोष्टी. डी. आई आता पंच आहे म्हणजे पंच विनोदी गोष्टी असू शकतात. हा पण तंत्र पण आहे. मग तंत्रमंत्राच्या गोष्टी पण असू शकतात. असू शकतात ना. आणि ऐक ना ते बाबा क्रिकेट बघतात तेव्हा ऐकले ते अंपायरला मराठीत ऐकतात ना ते पंच म्हणतात ना अंपायरला. मग काय ते बोलते? हा मग ते डी पण असू शकतं ना. म्हणजे डी पण असू शकतो. हा. म्हणजे पहिलं ए प्राण्यांचे तर नाही काही संबंध नाही. नसेलच. बी सी डी बाबा ऍक्च्युली मी BCD ह्याच्यात कन्फ्यूज आहे. मी फोन ऑफ फ्रेंड ही लाईफलाईन घेऊ शकतो कोणाला रे? दत्तूला. नको कशाला लगेच हरशील दत्तूला फोन केला तर. त्यापेक्षा असाच हर ना. प्राण्यांच्या गोष्टी असतात एवढंही साधं. ए, तुझी नाही लायकी रे. जा तुझ्या काय खेळतो गोटा बिटा खेळतोस तर खेळ जा. जा तुझं काही होणार नाही. निघ इथून. 5,000 रुपये घालून बसला एकतर. अहो, पण म्हणजे तुम्ही असं काय करताय त्याला खेळू दे ना त्याच्याकडे अगं हे पैसे सगळं फसवला गेलाय. हा कुठल्या तरी मित्राने घेतले त्याच्याकडनं पैसे ते. पण बाबा तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती? मला कसं माहिती म्हणजे मी सिलेक्ट झालोय. मी चाललोय कोण होणार करोडपती मध्ये. वाव. तुम्ही त्यांच्या समोर बसणार माधुरी दीक्षित. अरे मग मला पण घेऊन जा. बाबा मला पण. मी पण तो त्यांच्या नाही. नाचणार. दोघांनाही नेणार नाही. मला तिकडे माझी इज्जत नाही घालवायची आहे. अहो. मी एकटाच जाणार माधुरीजीं बरोबर डान्स करणार. चने के खेत मा. सोबत आहे. मी नाही तू नको सांगू मला. जालिंदर नाही. आता मी जाणार आणि मी जिंकणार तिकडे. कळलं का? वा 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 वा. घराघरामध्ये सध्या हेच वातावरण आहे. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स होता. मस्त. नेहमीप्रमाणे मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. फार अप्रतिम विषय आणि फार रंजक पद्धतीने मांडलात तुम्ही. शेवटचं तुझं जे लाजणं होतं पशा ते फार आवडलं मला. छान होतं. मजा आली. सई. भारी परफॉर्मन्स होता. हॉट सीटवर पहिल्यांदा कोणीतरी फिमेल बसणार आहे या बाबतीत मला खूप एक्साइटमेंट आहे. आणि असं गणेश सागडेंची संकल्पना आहे. मला पम्याचं खूप कौतुक करावं असं वाटतं. पम्यांनी ते कॅरेक्टर फार मस्त पकडलं होतं आणि तुम्ही तिघे नेहमीप्रमाणे मस्त.